0.984. 0.914 हा स्ट्राईक रेट आहे क्रांती वरवडे संघाचा. आणि तदनंतर TWG डॉमिनेटर्स आजच्या दिवसामध्ये 3 सामने खेळले, 2 सामने त्यामध्ये जिंकले, 1 पराभूत झाले. आणि तदनंतर त्यांचा स्ट्राईक रेट राहिला आहे 0.064. त्यामुळे जय भंडारी चषक सीझन 1 मधला परतीचा प्रवास या ठिकाणी त्यांना थांबवावा लागतोय आणि पुनरागमन येणाऱ्या कालावधीमध्ये करतील अशी आशा करतो. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे निकेतन हळदणकर याला. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे, म्हणजे लीग स्टेजमधील हा अंतिम सामना आहे. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध चंडिका नांदिवडे. चंडिका नांदिवडे संघाने प्रथम ऑल टू यू पिंट्या मांजरेकर सर, तुम्हाला विनंती करतोय या मॅचची कमेंट्री करा. तर यावेळेस मात्र सुरेख असा फटका कबरच्या दिशेने टुबलावला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते या ठिकाणी मात्र पिंट्या त्याच्या माध्यमातून. धाव संख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजे 1 धाव. एका धावेने धावांचा स्थितीगणेशा केला जातोय चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून. सागर नागबेकर याच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे पहिलं, ज्याने मागच्या सामन्यात देखील विचार केला गेला तर अतिशय शानदारशी गोलंदाजी दोन्ही स्पेलमध्ये केली होती. दोन्ही षटकामध्ये अतिशय देखणी गोलंदाजी यावेळेस मात्र आपण पाहिली सागर नागबेकर याच्या माध्यमातून. सागर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल. यावेळेस मात्र सुदर्शन मयेकर मॅन फ्रॉम या ठिकाणी मात्र सडेबाडी. सुरेख असा फटका विरकावला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा होतो का पाहूया प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती संतुष्ट असतील यावेळेस मात्र सुदर्शन. या एका धावेसह धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 2 धावा. 2 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. दरम्यान सागर याचा पुढील चेंडू पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू होता विकेट किपर या ठिकाणी अवधूत तांडेल ज्याच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी सागर याच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू अतिशय सुरेख दर्जाचा चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने स्मितेश बोरकर असेल त्याच्या माध्यमातून चेंडू रोखला जातोय. मॅन फ्रॉम चिंचकरी या गावातील हा सुपुत्र असेल ज्याच्या माध्यमातून चेंडू रोखला गेला. षटक समाप्त होतं या ठिकाणी मात्र पहिलं, आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये 3 धावा. 0 गडी बाद 3 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील अखेरचा सामना असेल, अंतिम सामना असेल. स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. भंडारी समाज बांधव आयोजित
भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 पहिलं पर्व असेल. निखिलजी बोरकर असतील ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न होते. या ठिकाणी या स्पर्धेसाठी मुख्य मार्गदर्शन देखील लाभतंय विवेकदादा सुर्वे यांचं आणि बहुसंख्य असे भंडारी समाज बांधव असतील त्यांचं योगदान या स्पर्धेला लाभलंय. दरम्यान षटक क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरं घेऊन गोलंदाज देखील सज्ज असेल. पंचम वाडकर याच्या माध्यमातून षटक दुसरं हाताळलं जात आहे. मॅन फ्रॉम मिरजुळे गावातील हा सुपुत्र असेल. रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट खेळलं जातं. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून भूमिका त्याची राहिले आणि यावेळेस मात्र जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. स्ट्रायकिंग एंडवरती पिंटे असेल. पहिला चेंडू सुरेख फटका पॉइंट रिजनमध्ये चेंडूचा प्रवास वेगाने फेकी परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. या ठिकाणी पिंट्या तसेच सुदर्शन याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट होताना दिसली आणि त्यानंतर धावसंख्या मात्र गुण खात्यामध्ये होते ती म्हणजे 4 धावा. 4 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. अतिशय रंगतदार अशी लढत होईल यात काय शंका नसेल कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ असतील. एके बाजूला आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे विरुद्ध दुसरा संघ आपण समोर पाहतोय तो या ठिकाणी मात्र चंडिका देवी नांदेवडे हा संघ स्थानिक संघ असतील याच भागातील हा संघ आपण पाहतोय. दरम्यान पंचम याचा पुढील चेंडू सुदर्शन सज्ज होता. बैठा फटका खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर अवधूत तांडेलेच्या हातामध्ये. अवधूतचा जर विचार केला गेला तर या आजच्या दिवसामध्ये त्यांनी थोडंसं निराश केलं असेल. फलंदाजी करण्यात माहिर असेल. बाहुबली खेळाडू म्हणून त्याची ख्याती असेल. नवलाई पावनाई मेऱ्या या संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट खेळलं जातं. यावेळेस मात्र निश्चितपणे थोडीशी पडझड आपण पाहूया या सामन्यात पुनरागमन केलं जातं का. परंतु यावेळेस मात्र बिग हिटचा फटका सुदर्शन मयेकरच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. मिड ऑफच्या दिशेने एक देखणा फटका बिग हिट षटकार. या षटकानंतर मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 10 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सूर्य कसा फटका भिरकावला गेला. बिग हिटर असेल बाहुबली असा खेळाडू असेल तर सुदर्शन मयेकर. नुकतीच झालेली जय भैरव चषक स्पर्धा या स्पर्धेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता. यावेळेस नंतर फ्लॅट शॉट चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा षटकार. सूर्य कशी फलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी सुदर्शन याच्या माध्यमातून घानागतीशी फटकेबाजी आपण सातत्याने पाहतोय. प्रत्येक चेंडू सीमापार करायचा तो प्रयत्न करतोय. या षटकारानंतर मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 16 धावा. 16 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अतिशय आक्रमक अशी खेळी आपण पाहतोय सुदर्शनच्या माध्यमातून. आपला संघ कुठेतरी टॉपला राहील या इराद्याने चांगली फलंदाजी करताना देखील दिसतोय तो या ठिकाणी सुदर्शन. पंचमचा पुढील चेंडू यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने फटका खेळला जातोय. सावधगिरीने फटका खेळला गेला आणि एका धावेवरती संतुष्ट देखील असेल. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 17 धावा. 17 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. चांगली लढत एके बाजूला असेल तो श्री चंडिका 11 नांदिवडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे हा संघ. यावेळेस मात्र देखणा फटका पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न. सुरेख फटका असेल. चांगला प्रयत्न निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. यावेळेस मात्र चंडिका 11 नांदिवडे संघाच्या माध्यमातून निश्चितपणे यावेळेस मात्र 2 धावा रोखल्या गेल्या. 2 धावा या ठिकाणी मात्र गोळा केले जात आहेत. या ठिकाणी मात्र फलंदाज पिंटे याच्या माध्यमातून या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र होते गुण खात्यामध्ये 19 धावा. 2 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या होते ती म्हणजे 19 धावा. 19 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय.
यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता आणि यावेळेस मात्र विकेट किपर याच्या माध्यमातून थोडीशी चूक, चेंडू सुटला गेला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. सागर त्याच्या माध्यमातून हाताळलं जातंय तिसरं षटक आणि यावेळेस मात्र बाउन्सिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. थोडीशी उंची दिला हा चेंडू असेल. डॉट चेंडू पण पाहतोय सागरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सागर नागवेकर मॅन फ्रॉम नाचणे, जय भैरी नाचणे या संघाच्या माध्यमातून सातत्याने अहराम क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेस सागरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चंडिका 11 नांदिवडे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. निश्चितने मोठमोठे फटके खेळायचा प्रयत्न सातत्याने देखील करताना दिस येतो या ठिकाणी सुदर्शन मयेकर. पुढील चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. यावेळेस मात्र चेंडू पाहतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय सागर नागबेकर याच्या माध्यमातून. सुदर्शन मयेकर देखील एक मोठा खेळाडू असेल, बाहुबली खेळाडू. जय हनुमान सडेबाडी या संघाच्या माध्यमातून सातत्याने रत्नागिरी तालुक्यामध्ये अतिशय दर्जेदार असं क्रिकेट देखील खेळलं जातं. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस चेंडू. थोडासा चेंडू पाठी ठेवला जातोय, बॅटच्या रडारपासून थोडासा चेंडू दूर ठेवला जातोय आणि यावेळेस मित्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पण पाहतोय सागरच्या माध्यमातून. सूर्यकशी गोलंदाजी यावेळेस मित्र साकारली जाते सागर नागवेकर याच्या माध्यमातून. मोठा खेळाडू असेल तो सुदर्शन, याला मात्र मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जातंय, दूर ठेवलं जातंय. यावेळेस मित्र बिग हिट, चेंडू जातोय. यावेळेस मात्र पंचांचा देखील इशारा येतोय. लघांची आठवण करून देणारा हा फटका असेल. निश्चितपणे प्रयत्न चांगला होता परंतु सीमारेषेला क्षेत्ररक्षक थोडासा टच राहतोय आणि पंचांचा देखील इशारा येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. 26 धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. बिनगडी बाद तब्बल धावसंख्या पाहतोय ती 26. चांगला प्रयत्न निश्चितपणे मिडविकेटच्या दिशेने पण पाहिला परंतु पाय थोडासा सीमा रेषेला लागला आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून देखील इशारा आला, तो म्हणजे षटकाराचा. सूर्यकसा फटका. तर पंचम वाडकर असेल. चौथं षटक हाताळण्यास सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहते तो पिंट्या असेल, हा देखील धमाका करण्यास सज्ज. यावेळेस मात्र सूर्यकसा फटका पॉइंटच्या दिशेने टोलावला गेला. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. चौकार. जय भंडारी चषकचा एका सूर्यकसा आपण चौकार पाहतोय या ठिकाणी पिंट्या याच्या बॅटमधून. या चौकारानंतर मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. निश्चितपणे कमी धावसंख्येमध्ये रोखायचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून नांदिवडे या संघाला मात्र रोखायचा प्रयत्न केला जातोय परंतु अतिशय दर्जेदार आणि पारदर्शी खेळी देखील आपण पाहतोय. एकी बाजूला आपण पाहतोय सुदर्शन मयेकर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो पिंट्या, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी खेळी आपण पाहतोय. गती परिवर्तन करायचा प्रयत्न फसला. पंचांचा कॉल. यस, वॅट चेंडू. अतिरिक्त धावेचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून केला जातो. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 31 धावा. 31 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अवधूत तांडेलच्या माध्यमातून देखील थोडंसं मार्गदर्शन केलं जातंय, टिप्स दिला जात आहेत या ठिकाणी मात्र पंचम वाडकर याच्यासाठी. कारण जेवढे आपण खराब चेंडू हाताळू तेवढे आपल्या संघासाठी देखील धोकादायक ठरू शकतात. कारण हा महत्त्वपूर्ण सामना असेल. निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर चांगला खेळ सादर करणे देखील गरजेचं असेल. यावेळेस मात्र कमबॅक केलं जात आहे. पंचम वाडकर याच्या माध्यमातून डॉट चेंडू हाताळला गेला. बॅट आणि बॉल यांचा संपर्क नसेल. अतिशय सुरेख असा चेंडू, चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून सातत्याने ओळखला जातो पंचम वाडकर. सातत्याने चेंडू पाहिलं गेलं तर रत्नदीप पाटील बडी बिरजोळे या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर गोलंदाज ही त्याची भूमिका असते. यावेळेस देखील चांगला खेळ आपण पाहतोय. तो यावेळेस मात्र पिंट्या याच्या बॅटमधून येतोय एक खणखणीतसा षटकार. सूर्यकसा फटका असेल पिंट्याच्या बॅटमधून. यावेळेस मित्र फ्लॅट शॉट आपण पाहिला.
बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर मात्र पाठवला थेट सीमा पार षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 37 धावा. 37 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सुरेख असा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी मात्र फलंदाज पाहिलं गेलं तर या ठिकाणी मात्र पिंट्याच्या माध्यमातून यावेळेस मात्र बाउन्सिंग चेंडू होता. निश्चितपणे टोलण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क नसेल. चेंडूचा तर विकेट किपर अवधूत याच्या हातामध्ये असेल. यापासून चांगलं कमबॅक आपण पाहतोय ते या ठिकाणी मात्र पंचम वाडकर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पंचम वाडकर सज्ज असेल, स्ट्रायकिंग येण्यावरती सज्ज असेल तो म्हणजे पिंट्या. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पाठवला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय सीमा पार चौकार. स्प्रिक असा फटका असेल, लयबद्ध अशी आपण पाहतोय फलंदाजी, दर्जेदार अशी फटकेबाजी आपण पाहतोय पिंट्याच्या बॅटमधून. एकी बाजूला पण पाहतोय नॉकशॉटच्या दिशेने शेर असेल तो म्हणजेच चॅटिंग सुदर्शन मयेकर, तर मी देखील सव्वा शेर आहे दाखवण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतोय तो पिंट्या. आणि ज्या पद्धतीने फलंदाजी रंगली जाते अप्रतिम असेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र कट केला जातोय, झेलची संधी, झेल सुटला जातोय, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं म्हणावं लागेल. मराठीमध्ये देखील म्हण असेल, ही म्हण आपण निश्चितपणे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र निश्चितपणे संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु मात्र झेल सुटला गेला. एक महत्त्वपूर्ण सामना असेल आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वाचा फलंदाज देखील फलंदाजी करताना दिसतोय, ज्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर चांगलं प्रदर्शन होताना दिसतोय तो पिंट्या. याचा झेल मात्र सुटला गेला. निश्चितपणे जीवनदान असेल, एक धाव कंप्लीट केली गेली पिंट्याच्या माध्यमातून. त्यानंतर या एका धावेसह धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 42 धावा. 42 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 42 धावा. अवधूत तांडेल असेल 5वं षटक हाताळण्यास. यावेळेस सुंदर बाउन्सिंग चेंडू होता आणि यावेळेस सुंदर पंचांचा देखील कॉल येतोय. यस, फलंदाज होतोय बाद, झेलबादच्या स्वरूपात. यावेळेस मित्र धक्का क्रमांक पहिला असेल यावेळेस मित्र चंडिका 11 नांदिवडी या संघाला. अतिशय चांगली अशी सुरुवात करून दिली गेली या ठिकाणी मात्र पिंट्या. तसेच पाहिलं गेलं तर सुदर्शन यांच्या माध्यमातून आपल्या संघाला चांगली ओपनिंग, चांगली सुरुवात आपण पाहिली. 42 धावांची पार्टनरशिप पण पाहिली, दोघांमध्ये देखील चांगला ताळमेळ दिसला. तर नवीन बॅटर आपण पाहतोय यादगावचा सुपुत्र म्हणजेच कुणाल हळदणकर आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये अतिशय बहारदार असा पण खेळ पाहिला होता तो कुणाल हळदणकर आपल्या घरेलू मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी दाखल केला जातोय. यावेळेस मात्र अवधूत तांडेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवताना या ठिकाणी रोखायचा प्रयत्न केला जातो का पाहूया कुणाला. कारण कुणालचा जर विचार केला गेला तर याच मैदानावरती आजच्या दिवसामध्ये अतिशय शानदार खेळ सादर केला होता तो या ठिकाणी मात्र कुणाल हळदणकर याने. अवधूत विरुद्ध कुणाल अशी ही लढत असेल. अवधूतचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख असा फटका टोलावला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण असेल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने एकेरी धाव कंप्लीट केली जाते कुणालच्या माध्यमातून. या एका धावीचं धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 43 धावा. 43 धावा. अनिकेत, तुम्हाला विनंती करतोय यष्टांच्या मागे जे बसले गेलेत ते टी शर्ट जरा परिधान करा. यूट्यूब लाईव्हला थोडीशी दिक्कत येते. यावेळेस धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा. अवधूतचा पुढील चेंडू सुदर्शन मयेकर सज्ज असेल. यावेळेस मात्र बेघीरचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. जय भंडारीच्या शकता षटकार. सुरेख असा फटका असेल. दोन्ही बाहुबली खेळाडू असेल. एके बाजूला असेल तो मेऱ्या गावचा सुपुत्र, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या ठिकाणी सडेवाडीचा सुपुत्र सुदर्शन. त्याच्यामध्ये चाललेलं असतं हे द्वंद्व असेल, युद्ध असेल, एक संघर्ष असेल क्रिकेटमधील. त्याच्यामध्ये यावेळेस निश्चितपणे चांगली फटकेबाजी करताना दिसतोय तो सुदर्शन मयेकर. अवधूतचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सुदर्शन सज्ज असेल. पाहूया काय घडेल. गती परिवर्तन करायचा प्रयत्न फसला. चेंडू पाठवला गेला फाईन लेगच्या डोक्यावरून थेट सीमा पार षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या होते 55 धावा.
55 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सलग 2 चेंडूवरती 2 बिग हिट केले जात आहेत. सुदर्शन मयेकर याच्या बॅटमधून 2 धमाके आपण पाहूया अवधूत याच्या बाद फटका केलं जातं का, रोखलं जातं का पाहूया. सुदर्शन याला अवधूत तांडेल विरुद्ध सुदर्शन मयेकरशी लढत असेल. अवधूतचा पुढील चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटने फटका खायचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रभास 1 धाव घेतली गेली आणि एका धावीवरती संतुष्ट देखील असेल. यावेळेस मात्र सुदर्शन या एका धावीचा धावसंख्या होते ती म्हणजेच 56 धावा. 56 56 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. या षटकातील अखेरचा चेंडू असेल खेळण्यासाठी. कुणाल हळदणकर मात्र सज्ज असेल. यावेळेस मात्र फायनल लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास असेल. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. वेगाने फेकी नॉशकच्या दिशेने आणि यावेळेस मात्र निश्चितपणे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या ठिकाणी मात्र फलंदाज कुणालच्या माध्यमातून या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 58 धावा. 5 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या होते 58 धावा. अतिशय शानदारसा आपण खेळ पाहतोय या ठिकाणी. सुदर्शन मयेकर त्यानंतर कुणाल हळदणकर याच्या माध्यमातून. पाहूया अखेरचं षटक घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय. अखेरचं षटक असेल आणि यावेळेस मात्र अलीकडे उडवायचा प्रयत्न. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू असेल. सूर्यकाशी गोलंदाजी निश्चितपणे केली जाते. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. बाहुबली खेळाडू असेल तर सुदर्शन मयेकर. तर सिद्धेश कनगुटकर असेल जो हाताळतो या ठिकाणी अखेरचं षटक. अनामरीचं हे षटक असेल. धावांची लयलूट करणारा षटक आणि यावेळेस मात्र समोर असेल तर या ठिकाणी मात्र सुदर्शन बिग हिट षटकार. अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहतोय. रत्नागिरी तालुक्यातील एक शानदारसा फलंदाज आपण पाहतोय. जिल्ह्यातील एक शानदार फलंदाज पाहतोय तो म्हणजे सुदर्शन मयेकर. याच्या माध्यमातून एक वेग हिटचा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क षटकार. या षटकानंतर धावसंख्या मात्र होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच तब्बल 64 धावा. एक मोठी धावसंख्या उभी करायचा प्रयत्न मात्र करताना दिसतोय. तर यावेळेस मात्र चंडिका देवी नांदिवडे हा संघ. जर सुदर्शनचा जर विचार केला गेला तर 17 चेंडूमध्ये 40 धावांची वैयक्तिक खेळी त्याने आतापर्यंत साकारली. पाहूया आजच्या दिवसामध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण होतं का. चार चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 17 चेंडू 40 धावा अशी वैयक्तिक खेळी साकारली आहे आतापर्यंत सुदर्शन मयेकर याने. सिद्धेश कनगुटकर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सुदर्शन सज्ज असेल. वेग हिट करायचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेस राहतो. झेलची संधी असेल. यस टिपला जातोय झेल आणि यावेळेस नंतर सुदर्शन मयेकर याच्या खेळीचा मात्र अंत होतोय आणि खरोखरच अतिशय शानदार असा खेळ आपण पाहिला. सुदर्शनच्या बॅटमधून 17 धावा 17 चेंडूंचा त्याने सामना केला आणि वैयक्तिक या ठिकाणी पाहिलं गेलं तर 40 धावांची उपयुक्त अशी खेळी केली. शानदार खेळ. ज्या धावसंख्येची आवश्यकता आपल्या संघाला होती ती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय तो या ठिकाणी सुदर्शन मयेकरने. वैयक्तिक 40 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद देखील व्हावं लागला. तर साहिल असेल नवीन बॅटर साहिल. आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय पुढील चेंडू. यावेळेस मात्र अतिशय वेगाने चेंडू हाताळला गेला. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडूचा तो विकेट किपर अवधूत याच्या हातामध्ये डॉट चेंडू असेल. यावेळेस मात्र सिद्धेश याच्या माध्यमातून षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी साहिल सज्ज असेल. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 64 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय.
अखेरचं षटक चालू असेल, अनामरीचं षटक असेल आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती संतुष्ट असेल या ठिकाणी मात्र साई. त्या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 65 धावा. अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. भंडारी समाज बांधव आयोजित अशी ही भंडारी प्रीमियर लीग 2024ची भली मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. आमचे मित्र निखिल बोरकर यांच्या संकल्पनेतून सादर झालेली स्पर्धा असेल. सुरेख असा फटका या ठिकाणी कुणालच्या बॅटमधून येतोय, एका दणदणीत षटकार. सुरेख असा फटका असेल कुणालच्या माध्यमातून. या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 71 धावा. 71 धावा. 72 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे या संघाला. तर दोन्ही संघ विनंती असेल चंडिका 11 नांदिवडे विरुद्ध श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे रत्नागिरी यांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. 71 धावा केल्या गेल्या. 72 धावांचं लक्ष असेल. पाहूया कोणती सलामीची जोडी या ठिकाणी दाखल केली जाते श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे या संघाच्या माध्यमातून. तर श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामीची जोडी. अब्दुल तांडेल तसेच सौरभ. सलामीची जोडी आपण पाहतोय या ठिकाणी श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाच्या माध्यमातून स्ट्राईकला असेल तो अवधूत तांडेल. रत्नागिरी तालुक्यातील एक शानदारसा खेळाडू तर नवशेकला आपण पाहतोय तो या ठिकाणी
शुभम सज्ज असेल. यावेळेस मात्र पहिला चेंडू हाताळण्यास सज्ज होता तो या ठिकाणी सुदर्शन, ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून इशारा देखील येतोय. बाईटच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते आणि एका धावने धावांचा श्री गणेश करतोय तो यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स हा संघ. यावेळेस मात्र सरळ बॅटने फटका खेळायचा प्रयत्न. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो या ठिकाणी मात्र सुदर्शनच्या माध्यमातून धावसंख्या एका धावीवरती स्थिरावते. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल, लढत आपण पाहतोय या ठिकाणी चंडिका देवी नांदिवडे विरुद्ध या ठिकाणी श्री साई स्पोर्ट. सुरेख असा फटका. यावेळेस मात्र अवधूतची बॅट मात्र बोलू लागले. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, चौकार. सुरेख असा फटका असेल अवधूतच्या बॅटमधून. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 5 धावा. रत्नागिरी तालुक्यातील बाहुबली खेळाडू म्हणून परिचित असेल तो अवधूत तांडेल आणि समोर देखील आपण पाहतोय एका शानदार असा गोलंदाज बाहुबली खेळाडू तो म्हणजेच सुदर्शन मयेकर. या दोन्ही बाहुबली खेळाडू यांच्यामध्ये चाललेली ही लढत असेल, एक युद्ध असेल आणि निश्चितपणे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर भिडताना देखील दिसत आहेत. चांगला फटका आपण पाहिला अवधूतच्या बॅटमधून, चौकार मिडॉनच्या दिशेने. सुदर्शनचा पुढील चेंडू, अवधूत सज्ज असेल. यावेळेस मात्र विकेटचा पतन, बोल्ड आउट. यस, सफलता मिळते या ठिकाणी मात्र सुदर्शनला. थोडासा चकमा दिला जातोय तो या ठिकाणी मात्र फलंदाज अवधूत याला पाठवलं जातंय डगआउट मध्ये. पहिला धक्का बसतोय श्री साई स्पोर्ट्स या ठिकाणी मात्र महेश्वरी जुबे या संघाला. सोनमताई चव्हाण पुरस्कृत हा संघ असेल श्री साई स्पोर्ट्सचा. महेश्वरी जुबे निश्चितपणे या ठिकाणी मात्र थोडीशी निराशा केली जाते अवधूतच्या माध्यमातून. एक जबाबदार खेळाडू ज्याच्यामध्ये ताकद होती, क्षमता होती, कुवत होती, नजाकत होती तो अवधूत यावेळेस मात्र थोडीशी निराशा करतोय आणि यावेळेस मात्र बोल्ड आउटची शिकार होऊन मात्र माग. यावेळेस मात्र मोठा धक्का बसतोय तो या ठिकाणी महेश्वरी जुबे या संघाला. तर नवीन बॅटर असेल, नवीन फलंदाज आपण पाहतोय दिशेने दाखल होताना तो म्हणजेच पंचम वाडकर. मॅन फ्रॉम मात्र पाटीलबडी मिरजुळे गावचा हा सुपुत्र असेल. चांगला असा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची देखील ख्याती असेल, परंतु एक जबाबदारी असेल, लक्ष असेल 72 धावांचं एक भलं मोठं हे आव्हान असेल. हे आव्हान पार करण्यासाठी त्याला जबाबदारी दिली जाते. वन डाऊनच्या स्वरूपात त्याला प्राचारण केलं जातंय. समोर देखील एक हुशार गोलंदाज आपण पाहतोय, चाणाक्ष आपण पाहतोय तो म्हणजेच सुदर्शन मयेकर देखील सज्ज असेल. पुढील चेंडू सुदर्शन याचा. यावेळेस मात्र फटका खेळला जातोय लेग साईडच्या दिशेने. वेगाने यावेळेस मात्र फेकी करायचा प्रयत्न होता, सावरलं स्वतःला. एक धाव कंप्लीट होऊ दिली, एक धाव कंप्लीट केली जाते पंचम वाडकरच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 6 धावा. 6 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तो फलंदाज शुभम एक क्षमतावान खेळाडू असेल. याच्यामध्ये देखील क्षमता आहे, ताकद आहे, परंतु हा खेळ पाहूया कशा पद्धतीने सादर केला जातोय. यावेळेस मात्र सुदर्शनचा पुढील चेंडू लेग बिफोरचं अपील केलं जातंय, पंचांच्या माध्यमातून फेटाळला जातंय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. षटक होते पहिलं समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्त नंतर धावसंख्या होते 1/6. 6 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. 1/6 ही धावसंख्या यावेळेस मात्र उभारली जाते पहिल्या षटकामध्ये. या ठिकाणी श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. तर साई पेडणेकर असेल ज्याच्या माध्यमातून हाताळलं जातंय ते दुसरं षटक. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सज्ज असेल या ठिकाणी मात्र साई पेडणेकर. स्ट्राईकला असेल यावेळेस मात्र फलंदाज पंचम वाडकर. त्याच्या माध्यमातून पाहूया धावांना आकार दिला जातो का. यावेळेस मात्र विकेट केलं जातंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने दाखल सुदर्शन मयेकर असेल ज्याच्या माध्यमातून होत नाही कोणतीही चूक आणि यावेळेस मात्र टिपला जातोय. यावेळेस मात्र पंचम वाडकर याचा झेल. सुरेख असा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक दुसरा असेल श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाला.
अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस साई पेडणेकर याच्या माध्यमातून षटक दुसरं हाताळण्यास सज्ज झालाय. लयबद्ध अशी गोलंदाजी असेल आणि यावेळेस मात्र महत्वपूर्ण मोहरा टिपला जातोय तो म्हणजे पंचम वाडकर. याला माघारी परतावं लागतंय. यावेळेस मात्र नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय. मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना स्मितेश बोरकर असेल, मॅन फ्रॉम चिंचकरी गावचा हा सुपुत्र असेल. यावेळेस मात्र ही एक शानदार स्पर्धा देखील आपण पाहतोय. भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 निखिलदादा बोरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आज संपन्न होताना दिसते. त्यांच्या संकल्पनेतून आधारित ही स्पर्धा असेल आणि विवेकदादा सुर्वे यांचं देखील मुख्य मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण या पंचक्रोशीतील म्हणजेच पाहिलं तर या सर्व गावातून चांगला सपोर्ट देखील या संपूर्ण स्पर्धेला लाभताना दिसतोय. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. जय भंडारी चषक 2024. नवीन बॅटर आपण पाहतोय स्मितेश बोरकर, ज्याच्यावरती जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळ करावं लागेल. परंतु पाहूया ही जबाबदारी स्मितेश बोरकरच्या माध्यमातून घेतली जाते का. साई पेडणेकरने मात्र एक मोठं यश मिळवलंय. यावेळेस मात्र पाठवलं गेलं डगआउटमध्ये तो म्हणजे पंचम वाडकरला. यावेळेस मात्र स्क्वेलेकच्या डोक्यावरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र झेलची संधी हुकली गेली. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र फलंदाज स्मितेश बोरकर याच्या माध्यमातून या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 8 धावा. 8 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. गोलंदाज यावेळेस नंतर साई पेडणेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तो फलंदाज स्मितेश बोरकर. यावेळेस नंतर फ्लॅट शॉट खेळायचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि यावेळेस नंतर चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार चौकार. सुरेख असा फटका असेल स्मितेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. धमाका तो म्हणजे 4 धावांचा. या 4 धावेनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती 12 असेल. 12 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी निश्चितपणे मात्र केली गेली. यावेळेस नंतर आतापर्यंत पाहिलं गेलं तर या ठिकाणी चंडिका देवी नांदिवडे या संघाच्या माध्यमातून अवधूत तांडेल, त्याच्यानंतर पंचम वाडकर हे हुकुमचे एक्के माघारी परतले. तदनंतर मात्र यावेळेस नंतर चांगला खेळ आपण पाहतोय तो म्हणजेच स्मितेश बोरकरच्या माध्यमातून पंचांचा कॉल येतोय. यस, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क चौकार. 4 धाव्यांचा फटका असेल स्मितेशच्या बॅटमधून. निश्चितपणे चांगला फटका असेल. या 4 धाव्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 16. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. घानाघाती अशी फटकेची बाजी आपण पाहतोय स्मितेशच्या बॅटमधून. पाहिलं गेलं तर वैयक्तिक 3 चेंडूंचा खेळ त्याने केला आणि 10 धावांची वैयक्तिक खेळी आतापर्यंत साकारले. पुढील चेंडू यावेळेस मात्र फ्लॅटचा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस थोडासा खराब खेळ आपण पाहिला नांदेड संघाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर चांगला बॅकअप देखील मिळतंय. एक धाव कंप्लीट केली स्मितेश बोरकरच्या माध्यमातून आणि त्यानंतर या एका धावेसह धावसंख्या देखील होते ती म्हणजेच 17 धावा. 17 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र शुभम असेल, पाहूया शुभमच्या माध्यमातून धमाका होतो का. यस, साईचा पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. अचूक टप्प्याचा चेंडू असेल साई याच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र षटक देखील समाप्त होते. त्या ठिकाणी मात्र दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 17 धावा. तर वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहतोय तो या ठिकाणी मात्र सुदर्शन मयेकर स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी दाखल केला जातोय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 55 धावांची आवश्यकता असेल अजून हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मित्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाला यावेळेस मात्र सुदर्शनचा पहिला चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटला शानदार फटका असेल. स्मितेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय थोडासा खराब थ्रो होता परंतु यावेळेस मात्र निशिबने सुदर्शन याच्या माध्यमातून चेंडू रोखला गेला. या एका धावीस आपण धावसंख्या पाहतोय ती 18 असेल. 18 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सौरभ यावेळेस मित्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती
पाहूया धमाका केला जातो की या ठिकाणी रोखलं जातं सुदर्शनच्या माध्यमातून गती परिवर्तन आणि यावेळेस मात्र यश देखील मिळतंय जावं लागतंय यावेळेस मात्र पॅव्हिलियन मध्ये यावेळेस मात्र मिळतंय सुदर्शन मयेकर याला मात्र तिसरं यश तिसरा धक्का बसतो या ठिकाणी मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाला तिसरा धक्का आपण पाहतोय अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गती परिवर्तन करण्यात माहीर नसताना गोलंदाज आपण पाहतोय सुदर्शन मयेकर याच्या माध्यमातून स्लो गतीचा चेंडू हाताळ गेला आणि त्यानंतर मात्र सुरेख असा झेल देखील टिपला गेला सौरभ यावेळेस नंतर माघारी परताना दिसतोय तिसरा धक्का बसतोय श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाला नवीन बॅटर सिद्धेश दाखल केला जातोय सुदर्शन याचा पुढील चेंडू सिद्धेश सज्ज असेल हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता प्रयत्न बॅटची कडा घेतल्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने चेंडूचा प्रवास असेल एक धाव कंप्लीट केली जाते सिद्धेशच्या माध्यमातून या एका धावेसह धावसंख्या मात्र पुढे सरकते धावसंख्या होते ती म्हणजे 19 धावा 19 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय षटक चालू असेल ते तिसऱ्या षटकाचा खेळ चालू धावसंख्या होते 19 धाबा सुदर्शन मयेकर विरुद्ध आपण लढत पाहतोय या ठिकाणी या षटकामध्ये स्मितेश बोरकर असेल यावेळेस मात्र सुरेख फटका झेलची संधी असेल पाहूया टीपला जातो का झेलची संधी हुकली गेली आणि यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जाते या ठिकाणी स्मितेशच्या माध्यमातून या एका धावीसह धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये 20 धाबा 20 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय सुदर्शन मयेकरच्या माध्यमातून एक अष्टपैलू असा खेळाडू असेल रत्नागिरी तालुक्यातील तो म्हणजे सुदर्शन ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असा खेळ आपण पाहिला होता 17 चेंडूमध्ये घाणाघाती अशी 40 धावांची वैयक्तिक खेळी आहे आणि यावेळेस नंतर गोलंदाजी करीत असताना देखील शानदार खेळ आपण पाहतोय दरम्यान यावेळेस नंतर सुदर्शनचा पुढील चेंडू असेल सुरेख फटका खेळला जातोय मिड ऑफच्या दिशेने एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा होतो का पाहूया प्रयत्न आणि एकाच धावेवरती सिद्धेश देखील समाधानी असेल या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 21 धाबा 3 गडी बाद 21 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय संतसा खेळ पण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे या संघाच्या माध्यमातून 72 धावांचं लक्ष असेल भलं मोठं लक्ष कुठेतरी लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करण्यासाठी आक्रमक असा खेळ करणे गरजेचं देखील असेल यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाला यावेळेस नंतर पंचांचा कौल येतोय यस तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये 3 गडी बाद 21 धावा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय 51 म्हणजे 51 धावांची आवश्यकता असेल तर वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाच्या माध्यमातून 14 षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज साई पेडणेकर याच्यावरती जबाबदारी असेल 14 षटकाची सिद्धेश यावेळेस नंतर सुरेख फटका आठवा लावला गेला यावेळेस नंतर एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते या 2 धावेनंतर मात्र धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ते म्हणजे 23 धावा 49 धावांची आवश्यकता असेल अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय 17 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय यावेळेस मात्र बिग हिट करायचा प्रयत्न झेलची संधी सुरेख असा झेल टिपला जातोय आणि यावेळेस मात्र सिद्धेश याच्या खेळीचा मात्र अंत होतोय 14 धक्का बसतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे या संघाला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय साई पेडणेकर याच्या माध्यमातून
यापासून चौथा धक्का बसतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे या संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी साई पेडणेकरच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे गुण खात्यामध्ये, ती म्हणजे 23 धावा. तर संकेत असेल नवीन फलंदाज संकेत आपण पाहतोय. शुभ संकेत देण्यासाठी हा मैदानात दाखल झाला की नाही थोड्याच वेळामध्ये कळेल. 49 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 16 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील बिग हिट करायचा प्रयत्न होता, असफल ठरला. तो संकेत डॉट चेंडू असेल. यावेळेस मित्र साई पेडणेकर याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आपण पाहतोय. साईचा पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा संकेत सज्ज असेल. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. 5वा धक्का बसतोय या ठिकाणी मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाला. तर नवीन बॅटर असेल, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय. तो या ठिकाणी सागर नागवेकर असेल. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती, परंतु पाहूया फलंदाजी कोणत्या पद्धतीने केली जाते. संघ थोडासा निश्चितपणे अडचणीत असेल आणि या अडचणीतून त्याला मार्ग करण्यासाठी चांगला खेळ सादर देखील करणे गरजेचे असेल. पाहूया सागरच्या माध्यमातून चांगला खेळ सादर केला जातो का. यावेळेस मात्र ऑफ साईड दिशेने फटका खेळला गेला. एक धाव घेतली गेली. एका धावीवरती संतुष्ट देखील असेल तो सागर आणि या एका धावीनंतर धावसंख्या देखील होते 24 धावा. 48 धावांची आवश्यकता अजूनही असेल हा सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 48 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळायचा होता प्रयत्न. एकेरी धाव घेतली जाते आणि पंचांचा देखील इशारतोय. षटक समाप्त होते 4th आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजेच 25 धावा. 47 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 47 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहतोय भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 1 लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. रोहित याच्या माध्यमातून हाताळलं जाते 5वं षटक. 5व्या षटकाची धुरा जबाबदारी घेतली जाते ज्या ठिकाणी मात्र गोलंदाज रोहित याच्या माध्यमातून स्मितेश असेल आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टीपला जातोय. या ठिकाणी मात्र चंडिका 11 नांदिवडी या संघाच्या माध्यमातून स्मितेश बोरकर याच्या देखील खेळीचा अंत होतोय ज्याच्यामध्ये क्षमता होती आणि तो देखील निराशा करताना दिसला. स्मितेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय तो संदेशवरती जबाबदारी दिली जाते. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 47 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 47 धावा. थोडासा एकतर्फी सामना आहे, परंतु हे क्रिकेट आहे. जोपर्यंत अखेरचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत स्पर्धेचा निकाल देखील लागत नसतो. अखेरची धाव घेतली जात नाही तोपर्यंत स्पर्धेचा निकाल देखील लागत नसतो. त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. यावेळेस संदेश असेल त्याच्या माध्यमातून पाहूया धमाकेदार अशी खेळी केली जाते का. रोहितचा पुढील चेंडू खेळण्यासाठी संदेश सज्ज असेल. यावेळेस मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. रोहितच्या माध्यमातून 5वं षटक हाताळलं जातंय आणि या 5व्या षटकामध्ये जबाबदारी देखील आपण पाहतोय. एका योग्य पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय तो रोहित. कोणताही अतिरिक्त चेंडू हाताळला जात नाहीये आणि यावेळेस नंतर रोहितचा पुढील चेंडू.
सावधपणे फटका खेळायचा होता प्रयत्न आणि सुरेख असा झेल टिपला जातोय. संदेशच्या खेळीचा अंत होतोय. सुरेख अशी गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली अजूनही तब्बल 25 या धाब्यावरती. 7 गडी बाद धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा. 25 धावा. तर प्रतीक कनगुटकर असेल नवीन बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. थोडासा एकतर्फी सामना आहे परंतु औपचारिकता बाकी असेल या सामनाची. रोहित याचा पुढील चेंडू. प्रतीक सज्ज. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. सावधगिरीने फटका खेळला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय. अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. या षटकातील खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल प्रतीक कनगुटकर. ज्यावेळेस मात्र फ्लॅट शॉट खेळायचा प्रयत्न होता. कोणती धाव घेतली जात नाही आणि यावेळेस मात्र पंचांचा देखील इशारतोय. षटक समाप्त होते 5 आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धाबा. अतिशय सुरेख असं आपण गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. रोहितच्या माध्यमातून निर्धाव षटक हाताळलं गेलं. 2 धावा माफ करा 2 बळी त्याने या षटकामध्ये प्राप्त केले आणि निश्चितपणे एक मिडन ओव्हरचा मान देखील त्याने मिळवला रोहित याच्या माध्यमातून. हरेश असेल ज्याच्या माध्यमातून 6वं षटक हाताळलं जातंय. झेलची संधी असेल पाहूया. झेल टिपला जातो का? यस झेल टिपला जातोय आणि यावेळेस मात्र धक्का पुन्हा एकदा बसतोय सागरच्या स्वरूपात. निराशा केली जाते यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आणि या खराब गोलंदाजीच्या बळावरती मजल मारली या ठिकाणी नांदिवडे संघाने. मोठं आव्हान उभं केलं तब्बल 71 धावांचं आणि यावेळेस मात्र हे पार करत असताना थोडीशी पडझड होताना दिसते यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. आठवा धक्का बसतोय. सार्थक असेल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय तो सार्थक. औपचारिकता बाकी असेल या सामन्याची. चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय या ठिकाणी. चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून. हरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सार्थक देखील सज्ज. यावेळेस मात्र डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय गोलंदाजा या ठिकाणी हरेशच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. सार्थक खेळण्यास सज्ज असेल. पॉइंटच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न. टिपला जातोय सुरेख असा झेल. 90 धक्का बसतोय श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी. चंडिका 11 नांदिवडे संघाच्या माध्यमातून अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. सिद्धेश असेल. अखेरचा गडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सिद्धेश दाखल केला जातोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. हरेश याचा पुढील चेंडू. सन्मानजनक असा चेंडू खेळला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस देखील सावधगिरीचा फटका खेळला जातोय. या सामन्यावरती आपली पकड निश्चितपणे मजबूत करून ठेवली आहे या ठिकाणी चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून निश्चितपणे यावेळेस मात्र विजय देखील संपादन केला जातोय. या सामन्यात मात्र विजय होतोय चंडिका 11 नांदिवडे हा संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या
जर सामन्याचा जर विचार केला तर हरेशच्या माध्यमातून देखील मिडॉन ओव्हरचा मान मिळवला जातोय. निर्धाव षटक हाताळला गेला. सुरेख अशी गोलंदाजी यावेळेस मित्र नांदिवली संघाच्या माध्यमातून. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. यावेळेस मात्र वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 40 धावांची घानागती अशी खेळी